आपल्या सोबत सध्या सूरज चव्हाण देखील आहेत फोन लाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सूरजजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये। हे एक्सक्लुझिव्ह फुटेज सीसीटीव्हीचं लोकशाही मराठीच्या हाती आलेलं आहे। कशा पद्धतीनं मतदारांना आदर्श आचारसंहिता लागू असताना सुद्धा प्रलोभनं दिली जात आहेत, आमिष त्यांना दिली जात आहेत, कुकरचे बॉक्स हातात घेतले गेले आहेत महिलांच्या, त्यांना ते वाटण्यात आलेत, हे स्पष्टपणे दिसतंय। आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भातली। अशा पद्धतीचं कृत्य जर महाराष्ट्रात कुठेही घडत असेल, कुठल्या शहरात घडत असेल, तर त्याची तात्काळ दखल ही निवडणूक आयोगाने घ्यावी। जे कोणी संबंधित असतील, ज्या कुठल्या पक्षाचे असतील, त्यांच्यावरती कडक कारवाई त्यांनी करावी, अशी आमची पहिली मागणी असणार आहे। आणि मला वाटतंय की जनतेने एक लक्षात ठेवलं पाहिजे, जी लोक विकासावरती मतं मागतायत किंवा विकासाच्या गोष्टी करतायत, त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे। अशा निवडणुकीच्या काळामध्ये येऊन अशा पद्धतीचे प्रलोभन दाखवून जर कोणी मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर जनतेने त्याला धडा शिकवला पाहिजे। कारण हा महाराष्ट्र, हा देश संविधानावर चालतो आणि कोणी जर अशा पद्धतीचं कृत्य करत असेल, तर त्यांच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे। पण ज्या पद्धतीनं आता ही अशी आमिष दाखवली जातात, प्रलोभनं दिली जातात आणि ह्याचा ढळढळीत पुरावा आहे हा समोर, कुठला आहे, कधीचा आहे, हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय। आपण फार डिटेलिंगमध्ये न जाता प्रश्न मला तुम्हाला एवढाच विचारायचा आहे की भरारी पथकं मग करतायत तरी काय नेमकं? त्यांच्याकडे एकच काम दिलेलं असतं की जर असे गैरप्रकार सुरू असतील, मतदारांना प्रलोभनं दिली जात असतील, तर त्यावर आळा घालणं, पायबंद घालणं आणि त्याची तक्रार करणं आणि कारवाई करणं, हे सगळं यामध्ये होताना बिलकुलपणे दिसत नाहीये। मला वाटतं की आपल्या बातमीची दखल घेऊन मला वाटतं संबंधित जिथली कुठली घटना असेल, त्या घटनेच्या सरिता मुळापर्यंत जाऊन कारवाई करतील आणि करावी, अशी आमची अपेक्षा आहे। भरारी पथकाने सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे, जे कोणी लोक अशा पद्धतीचे निवडणूक हातात घेण्याचा प्रयत्न करत असतील, त्यांच्यावरती तात्काळ कारवाई त्यांनी करावी। कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये संविधानिकपणे निवडणुकीला सामोरे जायचंय। अशा पद्धतीचे प्रलोभन दाखवून किंवा आमिष दाखवून जर कोणी मतं घेत असेल, तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का आहे। अगदी खरंय। आणि याच संदर्भात आपण अपेक्षा करूया की आता आपण हे पुरावे दिलेत, हे पुरावे बघितल्यावर तरी निवडणूक आयोग तातडीनं काहीतरी कारवाई करेल। सूरजजी, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। पण हे सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठी प्रेक्षकांसमोर मांडतंय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही गोष्टी या अगदी स्पष्टपणे ढळढळीत दिसतायत। काय नेमकं घडलंय याच्या डिटेल्समध्ये, याच्या सविस्तर बाबींमध्ये आपण जाऊच या, मात्र काही लोकशाही मराठीनं सवाल उपस्थित केलेले आहेत, हे सवाल आपण पाहूया। निवडणूक आयोगाची भरारी पथकं नक्की कशावर लक्ष ठेवतायत? म्हणजे त्यांच्याकडे एक काम दिलेलं आहे, हे असे सगळे गैरप्रकार निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता असताना होऊ नयेत, ते टाळले जावेत, त्यावर पायबंद घातला जावा आणि जर असे प्रकार होत असतील तर त्यावर पायबंद घालून कारवाई करावी। मग ही भरारी पथकं नेमकं काय करतायत? मतदारसंघात ही भरारी पथकं खरंच तैनात आहेत का? जर ही भरारी पथकं तैनात असतील तर ती त्यांची कामं व्यवस्थितपणे करतायत का? आणि सातत्यानं काही ठिकाणी अशा प्रकारचे आरोप देखील झालेले होते की काही उमेदवारांकडनं प्रलोभनं दिली गेली, त्यांना आमिष दिलं गेलं, पण मग या तक्रारींवर भरारी पथकांकडनं कानाडोळा केला जातोय का? सपशेल दुर्लक्ष होतंय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।